गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमपूज्य काकांच्या चरणी साष्टांग नमस्कार व गुरुमाऊली सौ सविताताईस वंदन करते आणि सर्व अभ्यासार्थींच्या हृदयस्थ रामाला वंदन करते आणि चिंतनाला सुरुवात करते. संत मीराबाई मेळत्याची राजकुमारी व चित्तूरची राजराणी असूनही श्रीकृष्ण भक्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करणारी मीरा. राजस्थानात एका राजघराण्यात मीराबाईचा जन्म झाला. रतनसिंह राठोड हे त्यांचे वडील आणि कुसुम कुंवर ही त्यांची आई. जयमल राठोड हा त्यांचा भाऊ. दुधाजी राठोड हे त्यांचे आजोबा आणि जोधाजी राठोड हे त्यांचे पणजोबा. हे जोधाजी इतके पराक्रमी होते की त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जोधपूर हे शहर वसवलेलं होतं. राजस्थानातले जोधपूर नावाचे जे प्रसिद्ध स्थान आहे ते मीराबाईच्या कर्तृत्वाचा आविष्कार आहे. खुद्द मीराबाईचे वडील रतनसिंह राठोड हे नावाप्रमाणेच या भूतलाभावरचे अनमोल रतन होते. त्यांनी राजपुतांचे एक साम्राज्य मेळतला उभे केले. राजस्थानमध्ये या राठोड घराण्याचा मोठा लौकिक होता. प्रसिद्ध राजघराणं होतं. मीराबाईचा या कुळात जन्म झाला. रजपूत म्हणजे पराक्रम, रजपूत म्हणजे क्रोध, रजपूत म्हणजे पुरुषार्थ. अशा कुळात मीरेनं जन्म घेणं म्हणजे क्रोधाच्या पोटी कमळाचा जन्म होण्यासारखा आहे. अशा या वीरत्वाचा वसा असलेल्या आणि परंपरा असलेल्या कुळात मीराबाईचा जन्म झाला. लहानपणापासून ती देववेडी होती. लहानपणी सगळी मुलं देवाचं करतात. पुढे शाळा महाविद्यालयाचे वारे लागले की सगळे बदलते आणि लग्न झाल्यावर सांगावं लागतं की ही लहानपणी रामरक्षा म्हणत होती, भीमरूपी म्हणत होती. पुढे सगळं संपून जातं. नंतर मग 40 ओलांडली की संसारात संकट सुरू झाली की कटकटी सुरू झाल्या की मग ती सगळी लहानपणाची आवड पुन्हा डोकं वर काढते. मग काय त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखविला, मग पुन्हा परमार्थाकडे वळतात. पण मीरा जगावेगळी होती, ती मुलुखा वेगळी होती. लहानपणी आईने तिला खेळायला म्हणून मातीचा कृष्ण दिला. मीरा ही आदल्या जन्मी ललिता नावाची गोपी होती. त्यामुळे कृष्णमूर्ती पाहिल्यानंतर तिच्या मागच्या जन्मीच्या स्मृतींना थोडा उजाळा मिळायचा. तो चिमुकला कृष्ण ती सतत आपल्या हृदयाशी धरून ठेवत असे. जसा मीरेचा जन्म झाला तसे तिच्या आईने अंथरून धरले. मीरेला आईचे प्रेम कधी मिळू शकले नाही. आई सतत आजारी असायची. एकदम मीरा खेळत असताना एक वाद्य ऐकले आणि ती जिन्यापाशी आली. तेव्हा तिला एका लग्नाची मिरवणूक चालली होती. रथ होता. रथामध्ये नवरा नवरी बसलेले होते. 8-9 वर्षाची नवरी मुलगी आणि 13-14 वर्षाचा नवरा मुलगा. मीरेनं पाहिलं आणि तिच्या बालमनात विचार येऊन गेला की आपलंही असं लग्न होणार का? मग आपणही असे रथात बसणार का? मग आपली पण अशी मिरवणूक निघणार का? पण मग आपली शेजारी कोण असेल? आपला पती कोण आहे? कोण असेल आपला नवरा? तशीच खोलीमध्ये धावत आली आणि तिने आईला विचारले, आई, माझा पती कोण आहे? आई शेवटचे श्वास मोजत होती. अशा अवस्थेत तिनं उत्तर दिलं की हा चतुर्भुज श्रीकृष्ण तुझा पती आहे. हे चेष्टेनं दिलेलं उत्तर होतं. आईची चेष्टा कामाला आली. गमतीत दिलेलं उत्तर मीरेच्या जीवनात क्रांती करून गेलं. कृष्ण माझा पती आहे हा जो भाव मीरेमध्ये संक्रमित झाला त्या भावापासून मीरा खाली उतरलीच नाही. तो भाव म्हणजे तिची नशा होती. मधुरा भावात ती कृष्णाची आराधना करायला लागली. ती सतत कृष्णाच्या चिंतनात असायची. शिवशंकर नावाचे पुराणिक होते. ते भागवत छान सांगायचे. मीराबाईचे आजोबा दुधाजी त्यांना वाटलं की बरं आहे, कृष्णाचं प्रेम आहे, काय वाईट आहे. त्याने शिवशंकर पुराणिकांना घरात पुराण सांगायला नेमलं. तो भागवताची पोथी घेऊन यायचा आणि भागवत वाचायचा. काही कथा मीरेला सांगायचा. मीरा कथा ऐकायची अन म्हणायची, थांबा थांबा, ते मधलं राहिलं आहे ते सांगा. आणि तो मधला प्रसंग ती सांगायला लागायची. शिवशंकर पोथ्या चाळायचा.
पण ती कथा त्या पोथीत नसायची. मीरा आधीच्या जन्मात ललिता नावाची गोपी होती. एकदम तिला तो प्रसंग आठवायचा, पण तो प्रसंग त्या ग्रंथामध्ये नसायचा. मीरेच्या अंतकरणातील भाव त्या पंडिताला कसा कळणार? कृष्णाची तर कथा असली तर मीरा ऐकत राहायची, थोडा नाच करायची. आजोबा तिचे फार लाड करायचे. त्यांना वाटले मुलीला नाचायची आवड आहे, शिकवू नाच. म्हणून एक नर्तक त्यांनी ठेवला. मीराबाईला नाचायला शिकवलं. मीराबाईचे नृत्य हे भरतनाट्यम किंवा कथकमध्ये बसणारे नव्हते. तिची भक्तीची अभिव्यक्ती ही अराजक अभिव्यक्ती होती. भक्ती ही एक छलांग आहे, एक उड्डाण आहे, एक समर्पण भाव आहे. हळूहळू तिचं नृत्य घरातल्या लोकांपुढे एक समस्या व्हायला लागले. वासंती, गौरी, हरिप्रिया, शिवानी या तिच्या मैत्रिणी होत्या. या मैत्रिणींना घेऊन ती मंदिरात जायची, कृष्णासमोर बसायची, तासन तास ध्यान करायची. त्या ध्यानात तिला गोकुळ दिसायचं, गोपी दिसायच्या, कृष्ण दिसायचा. त्या धुंदीमध्ये मीरा वेडी होऊन जात असे. मीरेला हळूहळू आपला मागचा जन्म आठवायला लागला. त्यात माधवेंद्रपुरी या नावाचे एक सत्पुरुष मीरेकडे आले. त्या सत्पुरुषांकडे गोपालकृष्णाची अतिशय सुंदर मूर्ती होती. पंचधातूंची मूर्ती होती. रोज तिला स्नान, अभिषेक, वस्त्र, अत्तर, फूल येतासांग पूजा असायची. त्यांच्या झोळीत ती मूर्ती होती. अतिशय गोड अशी हातात मुरली असलेली कृष्णाची मूर्ती होती. देहुड्या पायात कृष्ण उभे आहेत आणि ओठावर मुरली आहे. मीरेनं ती मूर्ती पाहिली आणि मीरेचा भाव आणखी प्रबळ झाला. ती मूर्ती पाहिल्याबरोबर तिला रासक्रीडा आठवायला लागली. 8 दिवस माधवेंद्रपुरी हे त्यांच्याकडे निवासाला होते आणि मीरेने अतिशय मनापासून त्यांची सेवा केली होती. चिमुकल्या मीरेला माधवेंद्रपुरी महाराज म्हणाले की बाळ, तुला काय बक्षीस देऊ? तू माझी सेवा केलीस. ती म्हणाली, तुम्ही द्याल? ते म्हणाले, देण्यासारखं असेल तर नक्की देईन, किंवा माझ्याजवळ असेल तर नक्की देईन. तू राजघराण्यातली आहेस, एकदम काहीतरी मागशील. ती म्हणाली, मला ते गोपालकृष्ण द्या, तुम्ही ते देऊ शकता. त्यांनी म्हटले, नाही, गोपालकृष्ण तुला मिळणार नाही. मूर्तीवर अधिकार त्या माणसाचा असतो ज्याचे त्या मूर्तीवर प्रेम आहे, ज्याला त्या मूर्तीबद्दल भक्ती आहे. दुर्दैवाने आजच्या काळात सगळी तीर्थस्थानं जी आहेत ती ट्रस्टींच्या ताब्यात आहेत आणि भक्त त्या ठिकाणी उपेक्षित अवस्थेत पाहायला मिळतात. भक्ताला तिथे स्थान नाही, विश्वस्थांना स्थान आहे. पण भगवंतावर अधिकार त्याचा असतो जो भगवंतावर प्रेम करतो. माधवेंद्र पुढच्या प्रवासाला गेले तेव्हा त्यांना श्रीकृष्णाने दृष्टांत देऊन मूर्ती मीरेला देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी ती मूर्ती मीरेला दिली. ती शेवटपर्यंत मीरेजवळ होती. कृष्णाची ती मूर्ती नव्हती, तर तो तिचा पती होता. रूपासक्ती, गुणमहिमासक्ती असे नारदांनी भक्तिसूत्रात सांगितले आहे. बसो मेरे नयनन में नंदलाल, मोर मुकुट मकराकृत कुंडल, अरुण पिलत सोहा भाल, बसो मेरे नयनन में नंदलाल. मीरेच्या डोळ्यात कृष्ण बसला. कृष्णाच्या गळ्यात वैजंतीमाला आहे. त्याच्यातल्या प्रत्येक मण्याचे 5 रंग असतात. एकाच वेळेस इकडून तिकडून पाहिलं की 5 रंग दिसतात. हे 5च रंग का? याचा अर्थ 5 इंद्रिये जी आहेत ती कृष्णाला अर्पण. पंच ज्ञानेंद्रियांचे विषय ते कृष्णाला अर्पण. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, अंतकरण पंचक, पंचभौतिक शरीर, पंचप्राण म्हणजे ती वैजंतीमाला आहे. मेवाडचा राजा भोजराज यांनी मीराचे वडील रतनसिंह राठोड यांच्याजवळ मीरेला मागणी घातली. जबरदस्तीनं मीरेचं लग्न भोजराजाशी करून देण्यात आलं. राजस्थानी लोकात लग्नामध्ये नववधूच्या उजव्या बाजूला तलवार ठेवतात, पण मीरेने कृष्णमूर्ती ठेवली. पहिल्याच रात्री आपल्या शरीराला स्पर्श करण्यास तिने नकार दिला. तेव्हाच तिचा पती म्हणाला की प्रिये, श्रीकृष्ण जर तुझा पती आहे तर त्याने तुझ्या हातून पानाचा विडा स्वीकारला पाहिजे. मीरेने तो विडा कृष्णमूर्ती समोर नेताच मूर्तीने तो भक्षण केला. हा चमत्कार पाहून भोजराजाची मीरेवर श्रद्धा बसली. त्याने मीरेच्या भक्तीत अडथळा येऊ नये म्हणून तिला श्रीकृष्ण मंदिर बांधून दिले. दुर्दैवाने इसवी सन 1521च्या युद्धामध्ये भोजराजा जखमी होऊन त्यातच त्याचा अंत झाला. जो अभंग मीराबाईंनी लिहिलेला आहे, पायो जी महिने रामरतन धन पायो,
त्या रामाचा अर्थ असा की राम म्हणजे राधा, म्हणजे मनमोहन. मीरेचा राम म्हणजे राधा आणि मनमोहन यांचे मिलन आहे आणि त्याला ती रामरतन धन म्हणते आहे. मीरा कृष्णाच्या मंदिरात जायची, नृत्य करायची. 4 माणसं मंदिरात बसलेली असायची. तिच्या दृष्टीनं ती भक्ती होती, पण घरातल्या लोकांच्या समोर ती अप्रतिष्ठा होती. मीरेला काही सुचायचं नाही. मीरेचा भाव दाटून आला की मीरा निघायची आणि नृत्य करायला लागायची. सगळ्यांनी समजावून सांगितलं, तू चांगला पोशाख करीत जा. घरात दागदागिने, वस्त्रे, अलंकार, वैभव यांची काही कमतरता नाही. तरी पण ती अगदी साधी राहते. ती म्हणते, मी गोपी आहे. गोपी सामान्य कुळातल्या होत्या. आधीच्या जन्मात शबरीने गंगा नदीत देहत्याग केला आणि गंगा मातेला प्रार्थना केली की पुढच्या जन्मी मला राजघराण्यात जन्म देऊ नकोस, साध्या कुळात जन्म दे. म्हणून शबरी पुढच्या जन्मी भिल्ल कुटुंबात जन्माला आली आणि ती शबरी भिल्लीन झाली. मीरा नाचायची तेव्हा तिला देहभान नसायचं. आत परमेश्वर, बाहेर परमेश्वर. उठलं की भगवंताचे ध्यान. ध्यानातच झोपायची आणि डोळे उघडले की समोर कृष्ण असायचा. ती संपूर्ण कृष्णमय झालेली होती. एकदा प्रत्यक्ष दिल्लीचा बादशाह अकबर आणि त्याच्या दरबारातला उत्तम गायक तानसेन मीराबाईंना येऊन भेटले. मीराबाईच्या नृत्याची, कृत्याची आणि पदांची कीर्ती पोहोचली. मी एक राजा असून मला न भेटता माझ्या वहिनीला बादशाह भेटायला येतो, याचा राणासंगाला राग आला. मीरेची कीर्ती ऐकली आणि राणासंग तिचा द्वेष करू लागला. म्हणून समर्थ म्हणतात, धाकुटा भाग्यासी चढिला तरी तुच्छ करती तयाला, म्हणूनच लगीच्या लोकाला दुरी करावे. मीराबाई भगवंताजवळ वेगवेगळी पदे म्हणते, पण तिचा भाव तिच्या दिराला कळत नाही. ती म्हणते, येरी मै तो प्रेम दिवानी, मेरा दर्द न जाने कोई, घायल की गती घायल जाने, जो कोई घायल होय. ती म्हणते की जोपर्यंत भगवान कृष्ण मला मिळत नाही तोपर्यंत मला कशातही रस वाटत नाही. झुटे मानिक झुटे मोती, झुटी सब जग ज्योती, झुटा सब आभूषण, झुटी साच पिया की पोती. कृष्ण फक्त खरा आहे, बाकी सर्व खोटं आहे. एकदा मीरेनं संत तुलसीदासांना पत्र पाठवले आणि तुलसीदासांनी मीरेला सल्ला दिला की तुम्ही राजघराणं सोडा आणि निघून जा. तेव्हा मीराबाईने घर सोडायचं ठरवलं. आपला दीर आपला द्वेष करतो, तो आज सत्तेवर आहे, आपल्यामुळे सगळ्यांना त्रास होत आहे, तर इथून निघून गेलेलं बरं. तिने आपला सगळा भरवसा कृष्णावर सोपविला. मेरे तो गिरिधर गोपाल, दुसरा न कोय, मात पीत बंधु भगिनी, अपना न कोय. छांड गई कुल की रीत, का करे अब कोई, मेरे तो गिरिधर गोपाल, दुसरा न कोय. मीरा वृंदावनाला आली. वृंदावन, मथुरा, गोकुळ ती फिरते आहे. ती भावतन्मय अवस्थेमध्ये आहे. ती देहबोधावर यायला तयार नाही. मी परमेश्वरावर प्रेम करते एवढंच तिला माहीत होतं. हरिगुण गावत नाचुंगी, अपने मंदिर में बैठ बैठ कर, गीता भागवत वाचूंगी, ज्ञान ध्यान की गठ्ठी बांध कर, हरिहर संग में नाचूंगी, मीरा के प्रभु गिरिधर नागर, सदा प्रेम रस चाखूंगी. एकदा मीरेला ठार मारण्यासाठी विषारी दूध पाठविण्यात आले. श्रीकृष्णाचे नाम घेत दूध पिल्यावर तिला काहीही झाले नाही. मात्र द्वारकेचा कृष्ण काळा पडला. सगळे विष कृष्णाने पचविले हे तिच्या लक्षात आले. तेव्हा आपलं स्थान हेच आहे. ज्या कृष्णासाठी आपण वेड्यासारखे फिरत होतो तो कृष्ण द्वारकेतला आहे. म्हणून मीराबाई द्वारकेत स्थिरावली. काही काळानंतर राणासंग मरण पावला. त्याचा मुलगा उदयसिंग गादीवर बसला. त्याने मीरेला आणण्यासाठी दूत पाठविले आणि म्हणाले, आपण जर चित्तोडला आला नाही तर तुमच्या चरणी आम्ही प्राणत्याग करू, असा त्याने हट्ट केला. तेव्हा मीरा म्हणते की माझ्या कृष्णाला मी विचारते, तुम बिन मेरी कोण खबरले, राखो लाज हमारी गोवर्धन गिरीधारी. तू आता मला निर्णय दे. आजपर्यंत मी तुझ्यावर प्रेम केलं, तू आता काहीतरी दाद दे. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. मला परत राजघराण्यात जायचं नाही.
जशी सीता एकदा वाल्मिकीच्या आश्रमात आली, ती पुन्हा अयोध्येची सम्राज्ञी झालीच नाही. लव कुशाला रामाच्या स्वाधीन करून ती स्वतः भूमीत निघून गेली. त्याप्रमाणे मीरेने तू आता मला निर्णय दे असं म्हटल्याबरोबर कृष्ण प्रत्यक्ष प्रकट झाले आणि त्यांनी आपलं हृदय उघडं केलं. मीराबाई कृष्णाच्या हृदयात शिरली. ती कृष्णाशी एकरूप झाली. वैशिष्ट्य असं की मूर्तीच्या छातीपाशी मीराबाईच्या ओढणीचा थोडासा तुकडा शिल्लक राहिला. मीरेबद्दल रजनीशांनी फार छान सांगितले आहे. मीरा का जीवन एक झील है, मानस सरोवर भी इतना स्वच्छ नहीं. हंस बनोगे तो इस झील में उतर सकोगे. मोतियों की पहचान आँच में हो तो मीरा को जान सकोगे. जो शूद्र से राजी हो जाता है वो विराट को पाने में असमर्थ हो जाता है. नालों का पानी पीने से तृप्त हुआ वह मानस सरोवर तक नहीं पहुंच सकता. मीरा स्वयं भक्ति है. मीरा भक्ति का शास्त्र नहीं है. झालेली सेवा श्री कृष्णाच्या चरणी, डॉक्टर काकांच्या चरणी समर्पित करते. जय जय रघुवीर समर्थ. वेदा नाही कला, वेदा नाही कला, अंतवारयाचा तानडा राजा पंढरीचा, तानडा राजा पंढरीचा, तानडा राजा पंढरीचा. वेदा Thank you.
पांडुरंग हरी वासुदेव हरी पंढरीनाथ महाराज की जय. समचरण सरोजं सांद्रनीलाम्बुदांगं जगनविहितपाणिं मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. सद्गुरु वाचून सापडेना सोय धरावे पाय आधी त्याचे. आपणा सारिखे करीती तात्काळ काही काळ वेळ न लगे त्यासी. लोह परिसाची न साचे साहे उपमा सद्गुरु महिमा अगधची. तुका म्हणे ऐसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. नमस्कार. आमच्या माऊलींना पण नमस्कार करते. आणि भारत संतांची भूमी आहे आणि या संतांनी समाजासाठी अभूतपूर्व काम केले आहे. जनमानसात भक्ती आणि ज्ञानाची शिंपण करून सुखाचा ठेवा दिला आहे. तर अशा संत श्रेष्ठ तुकारामांचा जन्म देहूतील श्रेष्ठ वाणी बोल्लोबा मोरे यांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव होते कनकाई. त्यांच्या जीवनात अनेक चढ उतार आले, अनेक प्रसंग आले. त्यापैकी एक प्रसंग आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करते. देहूत तुकाराम महाराजांच्या घरामागे मंबाजी नावाचा एक बुवा राहायचा. त्याची एक बाग पण होती. त्या बागेतच एक देऊळ होते. पण त्या देवळासमोर मंबाजी नेहमी काही गोष्टी करायच्या. कधी धुणी धुवायचा, तर कधी जटा ठेवायचा, तर कधी कपाळावर शेंदूर लावी आणि तिथे लोकांना जमावून गांजा पीत बसत असे. व्याघ्रांबरोबर पण बसत असे कधी कधी जाऊन. आणि मग चार चौकडी बसवून त्यांच्याशी गोष्टी करत बसायचा. चांभार चौकशा करायचा, कोणाची निंदा नालस्ती हेच त्याचं काम असायचं. आणि लोकांना सांगायचा, भोळे लोक सगळे गावातले, त्यांना सांगायचा माझ्या अंगात देव येतो. मग त्यांना गंडे दोरे करून देणं हे त्याचं काम सुरू असायचं. मग त्या भोळ्या लोकांकडून तूप, साखर, दही, दूध, लोणी, त्याला जे पाहिजे असेल, गाय, अशा प्रकारे तो मागायचा. आणि ते भोळी माणसं सगळं त्याला पुरवायची, सगळं त्याला आणून द्यायचे. तर तुकाराम महाराजांमुळे मंबाजीकडे जाणं लोकांचं कमी झालं होतं. कारण तुकाराम महाराज त्या मंदिरातच कीर्तन करीत, भजन करीत. त्यामुळे आणि त्यांचं भजन कीर्तन अगदी मनाला मोहून टाकणारं असल्यामुळे सगळेजण तुकारामांकडे ओढल्या गेले. आणि हे बघून त्याला काही राहावे ना. त्यांनी ठरवलं की आपण याची खोडी मोडायचीच. मग काय केलं त्यांनी? ते मंदिर जे होतं त्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालायचे तुकाराम महाराज. तर यांनी त्या पूर्ण मंदिराच्या भोवती बाभळीच्या फांद्या आणून टाकल्या. सभोवती पूर्ण मंदिराच्या बाभळीच्या फांद्या आणून टाकल्यामुळे त्यांना प्रदक्षिणा काही घालता आली नाही त्या दिवशी. पण मग त्यांनी काय केलं? त्यांनी त्या फांद्या सरळ बाजूला केल्या आणि प्रदक्षिणा घातल्या. वाट मोकळी केली त्यांनी आपली फांद्या उचलून. मग हे सगळी गोष्ट मंबाजीला कळली. त्यामुळे तो अजून संतापला. यांनी एवढ्या फांद्या बाजूला करून आपलं काम केलंच शेवटी. म्हणून तो रागारागाने देवळात गेला. आणि काय केलं त्यांनी? तर त्या बाभळीच्या फांदीतली एक काटेरी फांदी उचलली आणि तो मंदिरात गेला. रागारागाने त्याला म्हणे,
खूप राग आला होता. त्याच्या चेहऱ्यावर तो राग दिसत होता. आणि समोर तुकाराम महाराज बसलेले होते. सरळ काही शब्दात बोलायला लागला तो तुकाराम महाराजांना. बैलोबा म्हणाला, ए बैलोबा, फांद्या कुणी काढल्या? त्यांनी म्हटलं की मी काढल्या. कुणावर तोंड करून बोलतोस, असं त्यांनी म्हटलं. आणि मंबाजींनी काहीही विचार न करता सरळ तुकारामांना त्या काठीने मारणं सुरू केलं. अक्षरशः त्यांचं पूर्ण शरीर रक्तबंबाळ होऊन गेलं होतं. अंगात काटे रुतले होते. पण तरी ते काहीच सुद्धा बोलत नव्हते. शांत देवाचं नाव घेत बसले होते. आणि एवढा अत्याचार सहन करत करत ते श्रीहरी, मुकुंदा, विठ्ठला, पांडुरंगा, मला मार सहन करण्याची ताकद दे. काही झालं तरी मी तुझे पाय सोडणार नाही, असं म्हणत तिथेच बसले राहिले. श्रीहरी जन्मभर हाच भाव, हीच भक्ती मला राहू दे. माझ्या मनात राग येऊच देऊ नको, असं ते देवाजवळ, विठ्ठलाजवळ मागत होते. शेवटी मारून मारून थकला तो मंबाजी. बाहेर लोकांची गर्दी जमली होती. मग त्यातल्या एकाने जाऊन आवलीला सांगितलं. आवली ही तुकारामांची पत्नी. ती वाघिणीसारखीच होती. तिला कळताच ती तशीच धावत आली. आणि हे कळल्याबरोबर मंबाजी मात्र तिथून पळाला. आणि मग ती तिथे आली. तिने बघितलं सगळं. तिने लोकांना म्हटलं, काय बघता तुम्ही? हां, तो एवढा मारत होता, तो एवढा अत्याचार करत होता, यातल्या कुणालाही दया आली नाही, कोणीही समोर गेला नाही. का बरं असं वागले तुम्ही? आणि तो म्हणतो, देव येतो देव अंगात, त्याच्या अंगातला देव मी सुद्धा काढते एखाद्या दिवशी, असं ती बोलू लागली. तिने तुकारामांना घरी नेल्या. त्यांच्या जखमांना औषध पाणी केलं, स्वच्छ केलं, त्यांना पण औषध दिलं. आणि मग तिच्या मनात होताच राग. तिने ठरवलंच होतं की मंबाजीकडे जाऊन त्याची थोडीशी तरी काही वरात काढायची. मग ती मठात गेली. तिचा तो अवतार बघून आधीच मंबाजी घाबरून गेला होता आणि खोलीत जाऊन लपला. मग आवली मात्र तिथे जाऊन बडबड करायला लागली. खूप बोलली त्याला. भ्याड, पळकुट्या, बांगड्याभर हातात, असं वगैरे ती म्हणू लागली. हां, आणि एवढं झाल्यानंतर ती वापस आली. तिला काही तो भेटला नाही मंबाजी. संध्याकाळची वेळ झाली. तुकाराम महाराजांना काही चैन पडेना. त्यांना देवळात जायचं होतं आणि दिवा लावून संध्यावात करायची होती. पण त्यांच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी होतं. त्यांना असं वाटत होतं की मंबाजीने मला खूप मारलं आहे. ते सरळ त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणायला लागले, बुवा, सकाळी मला मारलंत ना, खूप मारलंत तुम्ही, तुमचे हात तर दुखत नाही आहेत ना? बघा काय हा किती प्रेम म्हणावं. ज्या माणसाने त्यांच्यावर एवढा अत्याचार केला त्याच्याबद्दलसुद्धा एवढं प्रेम यांच्या मनात होतं. हे ऐकून मात्र मग मंबाजीला खूप मेल्याहून मेल्यासारखं झालं. तरी पण मूळ स्वभावच त्याचा, तो खोडी काढणाराच, तो नेहमी त्यांना त्रास देणाराच होता. त्याच्यामुळे त्याच्या मनात त्यांनी ठेवलंच होतं की पुन्हा यांचा काटा काढायचाच. मग पुन्हा त्यांनी काय केलं मंबाजीने? एक दिवस मंदिरामध्ये तुकाराम महाराज बसले होते. आपलं भजन करत, कीर्तन करत एकटेच होते. यांनी काय केलं, एका बाईला बोलवलं. ती बाई वाईट चालीची होती. त्या बाईला त्या मंदिरात पाठवलं. संध्याकाळी ते एकटेच बसले राहायचे. ती मंदिरात गेली. तिच्या पायामध्ये पैंजण होते. त्या पैंजणांचा आवाज झाला, छुम छुम असा. तुकारामांनी विचारलं, कोण आहे, कोण हवं आहे आपल्याला, कशाला आलात? तेव्हा ती लाडालाडाने त्यांच्याजवळ जाऊन बोलायला लागली आणि लाडीकपणा करायला लागली. तुकारामांनी विचारलं, हे काय आहे, तू माझ्यात काय बघते आहेस? माझं शरीर रोडकं कसं तरी, माझे कपडे फाटके फुटके आणि माझा अवतार कसा, दारिद्र्याने पूर्ण माझं घर कुटुंब कसं आहे, आणि तू माझ्याकडे कशी काय अशी बघते आहेस? मग ती म्हणाली की मी भजन म्हणू का, तुम्हाला आवडेल का माझं भजन? ते म्हणाले, म्हण, आवडेल मला. ती भजन म्हणायला लागली आणि तुकाराम महाराज नाचू लागले. आणि भजन संपल्यानंतर, कसं वाटलं माझं भजन तुम्हाला?
आणि मी पण. तिने 2 प्रश्न विचारले की तुम्हाला माझं भजन आवडलं का, आणि मी. तर त्यावर तुकाराम महाराजांनी खूप छान उत्तर दिलं आहे. भजन तर मला खूप आवडलं, पण ते म्हणाले माझ्या हरीचा प्रत्येक भक्त मला आवडतो. माझ्या हरीवर प्रेम करणारा प्रत्येक भक्त माझ्या आवडीचाच आहे. मग ती म्हणाली त्यावर, तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर. त्यांचं उत्तर खूप मार्मिक होतं. हो आई, तूही तुझ्या लेकरावर प्रेम कर. त्यांनी सरळ म्हटलं की आवलीशिवाय या जगात जेवढ्याही स्त्रिया आहेत त्या सगळ्या माझ्या माते समान आहेत. तुझे हे पतन बघून मला कष्ट होत आहे. जा तू आई, घरी जा, असं म्हणून तिला त्यांनी घालवलेलं आहे. आणि ती सुद्धा अगदी खजील होऊन गेलेली होती. पश्चाताप झाला होता तिला, आणि मंबाजीला ती दोष देऊ लागली. अशा प्रकारे हे संत कसे असतात बघा. असे हे संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज. कशाचाही मोह नाही त्यांना, काही नाही. कोणाचाही राग नाही की द्वेष नाही, आहे ना. अशा या संतांना कितीदा नमन केलं आणि कितीदा त्यांच्या आठवणी केल्या तरी आपण धन्य होऊ शकत नाही. आजही महाराष्ट्रात संतांमध्ये तुकाराम महाराजांचं नाव मोठ्या आदराने घेतल्या जाते. कीर्तनात त्यांचे अभंग मोठ्या आवडीने गायले जातात. असं म्हणतात, महाराष्ट्रात भागवत भक्तीच्या मंदिरावर तुकाराम महाराजांनी कळस चढविला, असं म्हटलं जातं. अशा या थोर संताला माझा शतदा नमन केलं तरी ते अपुरच आहे. पंढरीनाथ महाराज की जय. छोटीशी गोष्ट मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चूक झाली असल्यास माफ करा. नमस्कार, मी गौरी ठेंगडी. आज मी आपल्यासमोर एक भजन सादर करत आहे. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. मदमोह लोभ सुसरी किती डंखिती विषारी. मदमोह लोभ सुसरी किती डंखिती विषारी. हे दुःख शांत वाया मांत्रिक राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. सुटले अफाट वारे मन तारू त्यात बिथरे. सुटले अफाट वारे मन तारू त्यात बिथरे. त्या वादळातून नेईल राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. भ्रमभुवऱ्यात अडली नौका परी न बुडली. भ्रमभुवऱ्यात अडली नौका परी न बुडली. धरुनी सुकाणू हाती बसले राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी. आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी. तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. हा देह नाशिवंत जाण्यास ना समर्थ. हा देह नाशिवंत जाण्यास ना समर्थ. तारी तारी राम राया दिन
भवसागरी तराया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, ही राम नाम नौका भवसागरी तराया. कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांना नमस्कार. परमपूज्य सौ सविताताई खरवाडे यांना नमस्कार. आणि आषाढी एकादशी निमित्त ही चिंतन सेवा सादर करीत आहे. आणि माझा विषय आहे संत जनाबाई. प्राचीन काळापासून आपली भारतभूमी ही संतांची भूमी आहे. प्राचीन काळात या भूमीत अनेक संत उदयास आले आणि ज्यांनी आपल्या भक्तीमुळे भगवंताला प्रत्यक्ष प्राप्त करून घेतले. संत जनाबाई ही त्यातीलच एक संत होऊन गेल्या, ज्यांनी नवविध भक्तीच्या मार्गाने प्रत्यक्ष भगवंताला प्राप्त करून घेतले. संत जनाबाई अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहणाऱ्या होत्या. अशा या संत जनाबाई यांचं जन्मगाव आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे गाव त्यांचं जन्मगाव आहे. गोदावरी काठचे हे गाव आहे. त्यांचा जन्म वडील दमा आणि आई कुरुड यांच्या पोटी झाला आहे. त्यांच्या घरी आई वडील हे दोघंही पंढरीची नित्यवारी करणारे वारकरी होते आणि पोटी संतान नाही म्हणून त्यांना अतिशय दुःख होते आणि ते पांडुरंगाला नवस करतात आणि पांडुरंगा प्रत्यक्ष येऊन दृष्टांत देतात की तुझ्या पोटी एक कन्या जन्माला येईल आणि जी कन्या तुझ्या कुळाचा उद्धार करेल. तीच कन्या कृतयुगात पद्मिनी होती, ती त्रेतायुगामध्ये मंथरा होती आणि द्वापार युगामध्ये ती कुब्जा होती. तीच तुझ्या पोटी जन्माला येईल आणि तिला दामाशेट्टीकडे सांभाळण्यास दे आणि तिथेच तिला नामदेव महाराजांची संगत लाभेल. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण, संत श्रेष्ठ देवाहुनी ये विषयी शंका नसे. पूर्वसुकृता वाचून संत सेवा न घडे जाणं या उक्तीप्रमाणे जनाबाईंना संत सेवा व संत संगती या पूर्वसुकृतानुसारच प्राप्त झाल्या. भगवंताने गीतेत सांगितल्याप्रमाणे योगक्षेमं वहाम्यहम, जनाबाईंच्या आध्यात्मिक योगक्षेमाची जबाबदारी संपूर्णपणे पांडुरंगाने आपल्यावर घेतली. त्यामुळेच जनाबाईंना संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, गोरोबा काका आणि बऱ्याच संतांचा संत संग लाभला, सहवास लाभला. संत आपणासारखी करीती तात्काळ या उक्तीप्रमाणे संगतीनेच पांडुरंगाची भक्ती, प्रीती व शक्ती त्यांना प्राप्त झाली होती. जनाबाई अखंड नामदेवांच्या सेवेत राहत होत्या. देवळात जाऊन नामदेव महाराज भजन करीत, पण देव जनाबाईंना भेटायला प्रत्यक्ष नामदेव महाराजांच्या घरी येत असे. देवाची जाणीव, भक्ती, सख्यत्व जनाबाईच्या काव्यातून विशेषतः प्रकट होते. देव आपल्याला सर्व कामात मदत करतो अशी त्यांची श्रद्धा होती. जनाबाई दळण करीत असताना देव त्यांना दळण दळू लागत. देव अखंड आपल्या कामात शक्ती प्रवाहित करतो असा त्यांचा विश्वास होता. प्रत्येक कर्मात पांडुरंग मदत करायचा. जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी घरकाम करायच्या. जनाबाईंनी केर कचरा काढावा आणि तो देवाने भरावा. जनाबाईंनी गोवऱ्या वेचल्या की देव त्यांना वेचायला मदत करीत असे. जनाबाईंनी दळण कांडण करताना देवाने खुंटा धरावा, देवाने मुसळ धरावे असे चालायचे. सख्यत्वामुळे जनाबाई देवाशी एकरूप व्हायच्या की देवाला जनाबाई वाचून करमायचे नाही हे कळायला काही मार्ग नव्हता. पांडुरंगाने मुसळ धरले, हाता आलासी फोड, जनी म्हणे मुसळ सोड असे जनाबाई वर्णन करतात. संत सेवेमुळे, भक्तीमुळे जनाबाईचा आत्मविश्वास एवढा वाढला होता की त्यांना कोणतेही कर्म करताना कधीही उदास वाटत नसे. एका अभंगात त्या म्हणतात, स्त्री संत स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले जनी असे म्हणतात. सर्व जातीतल्या संताविषयी समत्व भाव हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. देवतेची संत, संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. संत कोणताही कुळातील असला तरी ते वारकरी संप्रदायामध्ये भेद मानित नाही. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनी या दूर या शब्दात
जनाबाई आपले पांडुरंगाशी असलेल्या सख्यत्वाचे नाते प्रकट करतात. जनाबाई आपली सर्व नाती माय बाप बंधू भगिनी तू बा सखा चक्रपाणी लक्ष लागले चरणाशी म्हणे नामियाची दासी. जनाबाई प्रत्येक आपल्या अभंगाच्या शेवटी नाम्याची दासी असे लिहित होते. या अभंगाद्वारे त्या व्यक्त करतात. जो सर्व संतांचा ध्येयाविषयी साचा, जो कल्पतरू भक्तांचा कमलनाभ सर्वेश्वर, जो जगद्वार जगतपती वेद ज्यांचे गुण गाती, जो संतांच्या वसे चिंती रुक्मिणीपती दयाधन. असा हा पांडुरंग असा ज्या पांडुरंगाकडे सर्व संत गर्दी करायचे, तो पांडुरंग कोणाच्याही ध्यानात जायला एकदम तयार होत नाही. तो देव जनाबाईकडे जायचा, सगळे कामे करू लागायचा, देव जनाबाईच्या ताटात जेवायचा. वारकरी संप्रदायात संत जनाबाईचा अधिकार फार मोठा आहे. देवाशी त्या भांडायला सुद्धा पुढे मागे पाहत नाही. एका अभंगात त्या म्हणतात, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. जनाबाईने देवाशी आपले मायबापाचे नाते जोडले होते. एका अभंगात जनाबाई म्हणतात, पाणी तेची मेघ, मेघ तेची पाणी, काय या दोन्ही वेगळं एक, माती तेची धूळ, धूळ तेची माती, भेंडा आणि भिंती काय दोन, साखरी गोडी, गोडी साखरेची, भिजली तुपासी काय दोन्ही, डोई ते बुबुळ, बुबुळ तेची डोई, शांती ज्ञान कळा काय भिन्न, वदन ते ओठ, ओठ ते वदन, क्षेम अलिंगन काय दोन, जीवती पडजीव, पडजीवती जीव, आशा आणि लोभ काय दोन, संत तेची देव, देव तेची संत, म्हणे जनी मात गोष्टी भिन्न. जनाबाई भक्तिप्रेमात अखंड बुडाल्या होत्या. एका विठ्ठलाशिवाय त्यांना काहीही माहीत नव्हते. संत नामदेव महाराज हे त्यांचे गुरु होते. नामदेव महाराज मंदिरात जात व जनाबाई घरी काम करता करता भगवंताचे नाम घेत असत. अखंड नामस्मरण जनाबाईचे चालू राहत होते. म्हणूनच देव रोज जनाबाईंच्या घरी जात असत व त्यांच्या ताटात जेवत होते. त्यांच्या ताटातले अन्न म्हणजे नामदेव महाराजांच्या ताटातला प्रसाद. वारकरी भगवंत हा भावेचा भुकेला आहे असे म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये जनाबाईचा थोर अधिकार आहे. देवाला समज द्यायलाही त्या घाबरत नाही. एका अभंगात जनाबाई म्हणता, पुण्यवंत पुण्यवंत तो पाताळी लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, सखा म्हणविसी त्याचे नासे बळ, जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ. एका प्रसंगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा त्या म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज जेव्हा समोर बसले असतात तेव्हा जनाबाई म्हणतात, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. एवढा त्यांचा अधिकार थोर होता. एक दृष्टांत आहे की एकदा जनाबाई आणि तिची शेजारील स्त्री दोघीजणी शेणाच्या गौऱ्या वेचायला जातात. दुसऱ्या स्त्रीने जनाबाईच्या गौऱ्या उचलायला सुरुवात करतात. त्यावेळेस जनाबाई आणि ते स्त्री या दोघींमध्ये जोरदार वाद सुरू होतो. जोरजोरात भांडण सुरू होते दोघींचे. आणि त्याच वेळेस काय होतं की नामदेव महाराजांच्या घरी ज्ञानेश्वर महाराज आणि कबीर महाराज दोघेजण जनाबाईला भेटायला आलेले असतात. कबीर महाराजांनी जनाबाईबद्दल आणि तिच्या विठ्ठल भक्तीबद्दल खूप ऐकलेले असते. जनाबाई घरी नाही हे बघून ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि कबीर महाराज जेथे जनाबाई होती तिथे तिघे जण मिळून जातात. आणि कबीर महाराज पाहतात की जनाबाई तर एखाद्या सामान्य स्त्रीसारखी भांडत आहे. त्यावेळेस त्यांना असं ते म्हणतात, कबीर महाराज म्हणतात की जनाबाई जनाबाई हे जे मी नाव ऐकले होते ती तूच आहे का? ही तर सर्वसामान्य स्त्रीसारखी भांडत आहे. त्यावेळेस जनाबाई म्हणते की ह्या गौऱ्या माझ्याच आहे आणि ही स्त्री माझ्या गौऱ्यांवर हक्क सांगत आहे. कबीर महाराज म्हणतात की तुझ्याच गौऱ्या आहे, कशावरून ओळखायचं? तेव्हा जनाबाई म्हणतात की मी ज्या गौऱ्या थापल्या आहे त्यातून विठ्ठल 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 असा नाद ऐकायला येईल, त्या सगळ्या गौऱ्या माझ्या आहे. आणि कबीर महाराज त्यावेळेस त्या त्याच्यातली एक गौरी उचलतात आणि तोडून पाहतात, त्यातून विठ्ठल 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 हा नाद त्यांना ऐकायला येतो. दुसरी गौरी तोडतात, त्याच्यातून सुद्धा त्यांना विठ्ठल 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 असा नाद त्यांना ऐकायला येतो. त्यावेळेस कबीर महाराजांना जनाबाईची भक्ती कळते, विठ्ठलाप्रती त्यांची असलेली श्रद्धा कळते आणि कबीर महाराज हे जनाबाईला
साष्टांग नमस्कार करतात. एकदा संत नामदेवांकडे सर्व संत परिवार जमला होता. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज जनाबाईला म्हणतात की या संत परिवारामध्ये तुझा विठ्ठल कुठे आहे? तेव्हा जनाबाई पटकन एक अभंग म्हणते की विठू माझा लेकुरवाळा, संगे लेकुरांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडियेवरी, चोखा जीवा बरोबरी, बंका कडियेवरी, नामा करंगुली धरिली, नामा करंगुली धरी, जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा. हा जनाबाईचा अभंग ऐकून सर्व संत मंडळींच्या डोळ्यात पाणी येते. आणि तेव्हा चोखा महाराज म्हणतात की जना, तू विठ्ठलाच्या भोवती असलेले, आजूबाजूला असलेले सगळ्यां कुठे कोण आहे हे सगळं सांगितले, परंतु त्यात तू कुठे आहे हे काही सांगितलं नाही. त्यावर नामदेव महाराज म्हणतात की जनाबाई ही भगवंताच्या म्हणजे विठ्ठलाच्या हृदयात आहे. एवढा संत जनाबाईचा अधिकार होता. सर्व संतांच्या मांदिया तिला अढळ स्थान प्राप्त झाले आहे. संत जनाबाईच्या जात्यावरच्या ओव्या आजही प्रसिद्ध आहे. त्यातील एक ओवी आहे, सुंदर माझे जाते ग फिरे भवती, ओव्या गाऊ कौतुके येरे बा विठ्ठला. अतिशय प्रसिद्ध अशी ही जात्यावरची ओवी आहे. एकदा काय झाले की जनाबाईच्या घरी विठ्ठल जेवायला आले आणि तिथेच झोपले. सकाळी काकड आरतीची वेळ झाल्याने पटकन उठून भगवंत मंदिरात गेले आणि त्याच वेळेस भगवंताचे दागिने आणि भगवंताचा मुकुट हा जनाबाईच्या घरी राहिला. आणि जनाबाईने दिलेलं पांघरून जो शेला होता तो घेतला आणि पटकन मंदिरात गेले. आणि मंदिरात गेल्यानंतर विटेवर जेव्हा उभे झाले त्यावेळेस आरतीसाठी जे ब्राह्मण आले होते त्यांच्या लक्षात आलं की भगवंताची चोरी झालेली आहे, भगवंताचे जे दागिने होते त्याची चोरी झालेली आहे. आणि ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि भगवंताच्या अंगावरचे दागिने गेले असून भगवंताच्या अंगावर फक्त एक शेला आहे. आणि जो शेला जनाबाईचा होता हे त्यांच्या लक्षात आले. आणि सगळे ब्राह्मण मंडळी जनाबाईच्या घरी गेले आणि जनाबाईने चोरी केली हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे सगळ्या घराची त्यांनी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये जनाबाईच्या घरी भगवंताचे दागिने आणि मुकुट सापडला. आणि जनाबाई म्हणत होती की हे भगवंतानेच आणून ठेवलेले आहे, प्रत्यक्ष भगवंतच विठ्ठल माझ्या घरी आलेले होते आणि त्यांनीच हे दागिने इथे ठेवले आहे. परंतु त्या ब्राह्मणांनी काही तिचे ऐकलं नाही की भगवंत तो विठ्ठल आहे, जो आहे तो दगडाचा आहे, तो 28 युगापासून जो तिथे उभा आहे तो तुझ्या घरी येईलच कसा. हे सगळे ब्राह्मण असे म्हणत असताना ती म्हणते की नाही, तुम्ही माझ्या विठ्ठलाला दगड म्हणू नका, तो निर्गुण निराकार नाही आहे, तो सगुण साकार होऊन तो भक्तांच्या मदतीला येतो, असे तिचे म्हणणे होते. परंतु कोणीही तिचं म्हणणं ऐकलं नाही आणि तिला सुळावर चढवण्याचे फरमान काढण्यात आले. आणि ज्यावेळेस सुळावर चढवण्यात आले परंतु त्यावेळेस देखील जनाबाई ही अखंड भगवंताचे नामस्मरणामध्ये होती. विठ्ठल 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 हा तिचा जयघोष मनातल्या मनात अखंड चालू होता. आणि गावातील सर्व मंडळी तिच्या मागे आली आणि सुळावर चढवण्याची तिची तयारी झाली. आणि अशा वेळी सगळे जमले असताना इकडे जनाबाईचा विठ्ठलाचं नामस्मरण चालू आहे आणि तिकडे सुळावर द्यायची तयारी चालू आहे. आणि अशा वेळेस भगवंताने तिथे त्या सुळ्यात जिथे सूळ होता तिथे त्या सुळ्याचं पाणी झालं आणि तिथे प्रत्यक्ष भगवंत विठ्ठल हा निर्गुण निराकार जो होता तो सगुण साकार रूपामध्ये दर्शन दिले. भगवंताने सगळ्यांना दर्शन दिले आणि ज्यावेळेस दर्शन दिले भगवंताने त्यावेळेस जनाबाईचा जो अधिकार होता तो सर्वांना कळून आला. अशा या थोर स्त्री संत श्रेष्ठ भागवत भक्त जनाबाई होत्या. त्यांच्यासारखी श्रद्धा व निष्ठा आपल्यात निर्माण हो. नामदेव महाराजांची सद्गुरू म्हणून जशी त्यांनी अखंड सेवा केली तशीच सेवा आपल्या हातून सुद्धा घडो हेच मागणे आहे. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करते. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी,
पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी. अंगी शोभे पितांबर पिवळा, अंगी शोभे पितांबर पिवळा, गळ्यामध्ये वैजंती माळा, गळ्यामध्ये वैजंती माळा, चंदनाचा टिळा माथी शोभला, चंदनाचा टिळा माथी शोभला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी. चला चला पंढरीला जाऊ, चला चला पंढरीला जाऊ, डोळे भरून विठू माऊलीला पाहू, डोळे भरून विठू माऊलीला पाहू, भक्ती मार्ग त्याने आम्हा दाविला, भक्ती मार्ग त्याने आम्हा दाविला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी. ठेवूनिया दोन्ही करकटी, ठेवूनिया दोन्ही करकटी, उभा मुकुंद वाळवंटी, उभा मुकुंद वाळवंटी, हरिनामाचा झेंडा त्याने रोविला, हरिनामाचा झेंडा त्याने रोविला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी. बाळ श्रावण प्रार्थियाला, बाळ श्रावण प्रार्थियाला, नको दूर लोटू पंढरीनाथा, नको दूर लोटू पंढरीनाथा, तव चरणी हा देह माझा वाहिला, तव चरणी हा देह माझा लो वाहिला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला,
उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी. धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृपा कटाक्षाची करणे, मोहसमुद्राचे आटणे, गडे जे त्या वंदी श्रीकृष्णे वंदू तया ते. भगवान श्रीकृष्णांना वंदन करते. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करते आणि आपणा सर्वांना मी आदरपूर्वक प्रणाम करते. आणि चातुर्मास पारायण उत्सवातील एक साधक म्हणून मी 2 शब्द आपल्यापुढे मांडते. मानवी जीवनाचे अंतिम लक्ष, सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ म्हणजे आत्मसाक्षात्कार किंवा मोक्ष आहे. जीवात्मा आणि परमात्मा यांच्या अद्वैताचा, अभेदाचा आत्मप्रत्यय म्हणजे मोक्ष किंवा मुक्ती. हा मोक्ष कर्म, भक्ती, ज्ञान, योग अशा साधन मार्गाने प्रत्ययाला येतो. यात भक्ती मार्गाचे स्थान अनन्य आहे. भागवतात म्हटले आहे, अकामहा सर्वकामो वा मोक्षकाम उदारधिः, तीव्रेश भक्तियोगेन यजेत पुरुषं परम. भक्तियोगात मोक्षमुक्तीच्या टप्प्यावर साधकाला सगळीकडे ईश्वरच भरून राहिला आहे असा आत्मप्रत्यय येतो. आजपर्यंत हा अनुभव घेतलेल्या संतांच्या अभंगातून, चरित्रातून आपल्याला ते हेच सांगतात की सगळीकडे सर्व प्राणीमात्रात ईश्वरच भरून राहिला आहे. सर्वाभूती भाव नको ठेवू दुजा, तेणे गरुडध्वजा समाधान असे जनार्दन स्वामी म्हणतात. आणि सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. संत नामदेव कुत्र्याला ताटातली पोळी पळवून नेल्यावर म्हणतात की त्यावर अरे थांब थांब, त्यावर मी तूप पडतो. ते त्यांच्या ह्या समत्वभावामुळेच. आपल्या चातुर्मास पारायणाच्या निमित्ताने एकनाथी भागवताचे आपण वाचन करणार आहोत. एकनाथ महाराजांच्या चरित्रातील त्यांची ही समत्वबुद्धी ठाई ठाई दिसते. तुम्हाला काशीहून आणलेली गंगेची कावड तहानलेल्या गाढवाच्या मुखात काही एक विचार न करता एकनाथांनी ओतली आणि त्याला प्राणदान दिले. ही कथा माहीतच असेल. भर उन्हात तापलेल्या गोदेच्या वाळवंटात पायाला चटके बसत असल्याने रडत असणाऱ्या आणि वाट चुकलेल्या अंत्यजाच्या मुलाला त्यांनी मोठ्या प्रेमाने हृदयाशी धरले. आणि त्यावेळच्या कर्मठ वातावरणाचा विचार करता त्यांनी केलेली ही कृती बऱ्याच लोकांना आवडली नाही. पण आचार, विचार आणि उच्चार यांची एकवाक्यता असणाऱ्या संतांना जननिंदेचे काय भय. एकनाथ महाराज तर याबाबतीत संतांचे शिरोमणी आहेत. त्यांच्या जीवनातील आणि एक कथा मी तुमच्यापुढे आज सांगणार आहे. परमेश्वराला भक्ताची इतकी आवड असते की तो भक्तासाठी काहीही करायला तयार होतो. त्याच्या सहवासाची ओढ त्याला असते. म्हणूनच एकनाथ महाराजांच्या साठी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण एका ब्राह्मणाचे रूप घेतात आणि पैठणला येऊन लोकांना एकनाथांचे घर कुठे आहे म्हणून विचारतात. या गावात एक वैष्णववीर जो श्रीकृष्णाच्या पूजेत निमग्न असतो, नेहमी ब्राह्मण भोजन घालतो, त्याचे घर कोणते असे विचारताच लोक त्यांना एकनाथांचे घर दाखवतात. एकनाथांना नमस्कार करून भगवान म्हणतात, मी एक अनाथ परदेशी ब्राह्मण आहे. तुम्ही रोज ब्राह्मणांना संतर्पण करता हे ऐकून मी इथे आलो आहे. तेव्हा मला वस्त्र द्यावे, पोटभर अन्न द्यावे, मग मी येथेच वास करेन आणि आपण सांगता ते काम करत जाईन. कामाचा आळस करणार नाही. तेव्हा एकनाथ त्यांना विचारतात, तुम्ही कुठून आलात? तुमचा परिवार कुठे आहे?
हे ऐकून भगवान म्हणतात, मी एकटाच आहे, मला पत्नी पुत्र कोणीच नाही आणि माझ्यापाशी संपत्ती पण नाही. तुमचा प्रसाद भक्षण करून मी तुमची एकचित्ताने सेवा करेन. इतर ठिकाणी गेलो होतो पण तिथे माझे मन काही रमले नाही. हे ऐकून एकनाथांना मोठे नवल वाटले आणि ते म्हणाले, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आमच्या इथे राहा. हे ऐकून देवाला आनंद होतो. ज्याचे वर्णन करताना श्रुतिपुराणेही वेळी झाली आहेत. जो ब्रह्मादिकांना पूज्यमान आहे तो ब्राह्मण होऊन एकनाथांच्याकडे आला आहे. भगवंत रोज प्रातःकाळी उठत असत आणि देवाची उपकरणे स्वच्छ करून ठेवत असत. सडा संमार्जन करून देवघर स्वतः सारवत असत. ज्याच्या चरणापासून भागीरथी प्रगट झाली तो देवपूजेकरता पाणी भरून ठेवत असे. 88 सहस्र ऋषी ज्याचे अर्चन करतात तो श्रीपती स्वतः चंदन उगाळत असे. अष्टसिद्धी ज्याच्या दासी आहेत तो देवपूजेकरता हार गुंफून ठेवत असे. चंद्रसूर्य ज्याच्यामुळे सतेज दिसतात तो अधक्ष दीपक सारत असे. पण ह्या कार्याची त्याला लाज वाटत नव्हती. इंद्रादी देव ज्याचे सेवक आहेत तो देव पूजेचे अनेक उपचार एकनाथांना स्वतः देत असे. कृष्णा म्हणून हाक मारताच क्षणात हजर होत असे. असे कोणी त्याला श्रीखंड ब्राह्मणही म्हणत असत. सगळे नगरवासी मनात आश्चर्य करत की हा ब्राह्मण काहीच वेतन न करता चाकरी कसा करतो. एकनाथांना न कळत घरात जाऊन श्रीकृष्ण त्यांच्या कांतेस कामात पण मदत करत असे आणि वरून पुन्हा म्हणत असे की मला काम करायला सांगायला संकोच करू नका. सगळी भांडी घासून ठेवत असे, घुसळण करत असे, पाकशाळा झाडत असे, सामान घेऊन स्वयंपाक करत असे. अडल्या नडल्या वेळेला स्वतः ब्राह्मणांना जेवायला वाढत असे. असे त्यांनी वाढलेल्या आणि शिजवलेल्या अन्नाची गोडी फार अवीट असे. पाणी दिले तर त्या पाण्यालाही नवीनच गोडी असे. ओचे खोचून पटकन उष्टी पात्रे पण उचलून तो बाहेर नेऊन टाकत असे. एकनाथांचे माता पिता म्हातारपणीच गेले होते. एकदा पितृतिथी आली असता ब्राह्मणांना निमंत्रण दिले की आता तुम्ही जेवायला या. उद्या सकाळी उठून आपल्या घरी सगळा स्वयंपाक तयार करायला. दुपार होताच ब्राह्मणांसाठी धोतर, जोडे, दक्षिणा, सुवर्ण सगळे तयार ठेवले आणि मग स्नान करून एकनाथ मंदिरात आले. बाणीवर धोतरे वाळत होती. तोच एक अनामिक आणि त्याची पत्नी दारावरून जात असता त्यांना पक्वानांचा सुवास आला. अंत्यजाची पत्नी त्याला म्हणते, हे अन्न आपल्या नशिबात नाही, नशीबवान ब्राह्मणांना ते मिळेल. तेव्हा तो अंत्यज आपल्या बायकोला म्हणतो, हे गरम गरम अन्न ह्या जन्मी तरी आपल्या नशिबी नाही. आज इथे श्राद्ध आहे, तुझे मन उगाचच ते अन्नात गेले. हे त्यांचे बोलणे एकनाथांच्या कानी गेले. ते खाली उतरून आले आणि आपल्या पत्नीला म्हणाले, ते जे 2 अनामिक झाडत आहेत ना रस्त्यावर, त्यांच्या मनात अन्नाची इच्छा उत्पन्न झाली आहे. तरी घरात जे शिजले आहे ते त्यांना भोजन करता द्यावे. त्यांची पत्नी म्हणते, अन्न तर पुष्कळ आहे. तेव्हा नाथ म्हणतात, मुला बाळासहित सगळ्या शूद्रांना बोलवा. दोघांना जेवायला घातले तर इतर लोक तृप्त राहतील. हे जेवल्यावर त्यांना सांगतील आणि मग ते धावत येतील. त्यापेक्षा आधीच सगळ्यांना बोलावून घ्या आणि भोजन द्या. तेव्हा त्या अंत्यजांना तृप्त करा. मग बाहेर येऊन सगळे अंत्यज बोलावून पंक्तीत बसवले आणि ब्राह्मण पूजन करण्यासाठी जे साहित्य तयार केले होते ते त्या अनामिकांना अर्पण केले आणि सर्व भोक्ता कृष्णनाथ म्हणून सगळ्या अंत्यजांना पक्वाने वाढून भोजन करण्यास सांगितले व संकल्प सोडला. सगळे अंत्यज मुलाबाळासहित आवडीने भोजन करतात. ते कधीही ऐकले नाहीत, पाहिले नाही तसे अन्न त्यांना खायला मिळाले. ते म्हणतात, एकनाथा, तुझी करणी धन्य आहे. तू आज आम्हाला तृप्त केलेस. जो जे मागेल ते त्याला वाढले जात होते. सगळ्यांना तृप्त केले आणि उरलेले अन्न त्यांनाच देऊन टाकले. सगळी पात्रे घासून स्वच्छ केली. पुन्हा सडा सारवण केले. पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त पक्वाने तयार केली आणि ज्या ब्राह्मणांना जेवायला बोलवले होते त्यांना कळले की एकनाथाने आपल्या आधी अंत्यज जेवू घातलेत. ते आपसातच एकमेकांना म्हणायला लागले, आम्हाला पितर म्हणून बोलवले आणि अंत्यजांना भोजन घातले. ते सगळे ब्राह्मण रागवले आणि म्हणाले, आजपासून ह्यांच्या घरचे अन्न कोणी सेवन करायचे नाही. सगळेच जाणकार मग एकनाथांच्या घरी आले आणि रागाने त्यांना म्हणाले, हे सर्व
तू कर्मभ्रष्ट होऊन चेष्टा मांडली आहेस. ब्राह्मणांच्या आधी अंत्यच जीव घातलेस. तुझे वडील काय अनामिक होते म्हणून तू अतिशूद्रांना पूजलेस. तुझ्या हातून वर्णसंकर होतो आहे. तू भ्रष्टाचार मांडला आहेस, ब्राह्मण आचार बुडवला आहेस. अशी त्या ब्राह्मणांची बोलणी ऐकून एकनाथ महाराज त्यांना हात जोडून विनवतात की तुमच्याकरता दुसरा स्वयंपाक केला आहे. पहिल्या अन्नाचा सुवास ते अंत्यजांनी घेतला होता. ते उष्टे अन्न तुम्हाला कसे वाढायचे म्हणून त्यांना अर्पण केले. तरी क्षमा करा आणि पितृतिथी पुनीत करा. यावर ते ब्राह्मण म्हणाले, आज तू आमचा अपमान केला आहेस. गंगेचे पाणी बाहेरच्या कामासाठी वापरावे किंवा राणीचा दागिना दासीला द्यावा किंवा विष्णुपूजेच्या तुळशी मशिदीत नेऊन टाकाव्यात. अग्निहोत्राचा अग्नी गुडगुडीवर नेऊन ठेवावा. तसे तू आम्हाला भोजन न देता अंत्यजांना पूजलेस. हा अनुचित प्रकार तू केलास. असे म्हणून ते विप्र निघून गेले. एकनाथांना वाईट टाकून ब्राह्मण निघून गेले म्हणून ते चिंताक्रांत होऊन बसले. तेव्हा कृष्णा ब्राह्मण त्यांना म्हणाला, तुम्ही उद्विग्न का झाला? आज पितृतिथी आहे ना, चिंता करू नका. तुमचे पितर साक्षात येऊन जेवतील आणि स्वयंपाक तयार असेल तर पटकन पाने मांडा. हे ऐकताच एकनाथ आनंदले. पात्रे मांडून सर्व पक्वान्न वाढल्याबरोबर सगळे पितर पात्रावून येऊन बसले. अर्घ्यपाद्य पूजा करून विडे सुपारी कोपीचंदन जानवे देऊन सगळ्यांना दक्षिणा दिली. ब्रह्मार्पण म्हणून संकल्प सोडताच पितर जेवायला बसले. जनार्दना पायी भाव धरला तो पितृस्वरूपी प्रगट झाला. एकनाथांना आपले पितर बघून आनंद झाला. जेवणे झाल्यावर त्यांना विडा दक्षिणा दिल्यावर उरलेल्या अन्नाचे काय करावे असे त्यांनी म्हणताच पितर म्हणाले, इष्टासमये सगळ्यांनी भोजन करावे असे सांगितले. हे शब्द बाहेर उभ्या असलेल्या ब्राह्मणांच्या कानी पडताच दार उघडून ते आत येऊन बघतात तर साक्षात पितर येऊन जेवले. ब्राह्मणांना बघताच पितर अदृश्य होतात. ते बघून ब्राह्मणांना मोठे नवल वाटते. बाहेर येऊन ते एकमेकांना म्हणतात, हा एकनाथ माणूस नाही, साक्षात विष्णूचा अवतार आहे. आपण उगाचच याला छळले. याला श्रीकृष्णाचे सहाय्य आहे. याच्यावर संकट येताच तो गरुडध्वज तात्काळ ह्याला पावती पितर साक्षात जेवले. आपल्याला आणि लाज आणली. जेवण तर गेलेच पण हातची दक्षिणा पण गेली. आता उद्या एकनाथाला प्रायश्चित घ्यायला लावू आणि सत्कर्मी लावू. सगळे ब्राह्मण एकच जमतात आणि नाथांना बोलवतात. ते सगळ्यांना नमस्कार करून विचारतात की मला इथं का बोलवले. तेव्हा ते विप्र म्हणतात, न कळत तुझ्या हातून दोष घडला आहे तरी प्रायश्चित्त घेऊन वेदवचन मानावे. तेव्हा एकनाथ म्हणतात, माझे मायबाप श्रीकृष्ण असता विपरीत कसे घडेल. त्यावर ब्राह्मण म्हणतात, आमच्या वचनाला मान दे. प्रायश्चित्त घेतल्याशिवाय देहाला शुद्धी नाही. मग गंगेत स्नान घालून नाथांना भस्म आणि गोमय लावून मंत्र म्हणतात. तोच त्र्यंबकेश्वराहून एक ब्राह्मण येऊन म्हणतो की एकनाथ कोणता ते मला सांगा. त्या ब्राह्मणाला कुष्ठरोग झालेला होता. ते बघून लोक त्याला म्हणाले, हा जो उदकात प्रायश्चित्त घेतो आहे ना तो एकनाथ आहे. त्यावर ते कुष्ठरोगी म्हणाला, मी त्र्यंबकेश्वराला अनुष्ठान केले असता शंकराने मला दृष्टांत देऊन मला सांगितले आहे की पैठणला एकनाथकडे जा. त्याच्या पदरी अंत्यज जेव घातल्याचे पुण्य आहे. त्याने जर किंचित पुण्य तुला दिले तर तुझा कुष्ठरोग त्वरित जाईल. हे स्वप्नात बघून मी तात्काळ येथे आलो. त्याचे बोलणे ऐकून ब्राह्मण नवल करू लागले. म्हणाले, कोणत्या शास्त्रात अंत्यज जेवायला घातल्याचे पुण्य लिहिले आहे. हे सगळे असत्य आहे. तर काही लोक म्हणाले, गप बसा, आता आपण काय होते ते पाहू. तो कोडी गंगेत जाऊन एकनाथांना म्हणतो कसा की कोणी अनामिकाचे पुण्य शंकराने मला द्यायला सांगितले आहे. अवश्य म्हणून नाथांनी तात्काळ त्याच्या हातावर पाणी घातले. सगळे ब्राह्मण कौतुक बघत होते. तो क्षणात त्या कोड्याची कांती सुंदर झाली. ते विप्र म्हणाले, आम्ही कर्माचा अभिमान धरला आणि नाडले गेलो. विष्णू भक्ताला प्रायश्चित्त देण्याचे पाप आम्हाला लागले. म्हणून त्या एकनाथांना म्हणाले, तू विष्णूचा अवतार आहेस हे आम्हाला समजले आहे. तू निर्मळ आहेस. जसे अमृताला पाक करणं समुद्राला तीर्थाटन नको असते तसे तुला प्रायश्चित्ताची गरज नाही हे आम्हाला समजले. एकनाथ महाराज मग त्या विप्रांना दक्षिणा देतात आणि वंदन करतात. सगळे विप्र नवल करत आपापल्या घरी जातात आणि म्हणतात, हा विष्णुदास धन्य आहे. प्रेमाने आणि विधियुक्त देवतार्चन करतो. ब्राह्मण सेवेस तत्पर असतो. याप्रमाणे नाथांची कोणी स्तुती करतात, कोणी निंदा. पण एकनाथ मात्र शांत आणि समाधानी आपल्याच आनंदात मग्न असतात.
पांडुरंगा 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 मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा सहा शास्त्राचा केला पतंग सहा शास्त्रांचा हो सहा शास्त्रांचा केला पतंग त्याला लाविला निळा रंग पांडुरंगा 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 मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा षडशास्त्रांची तुटली तार षडशास्त्रांची हो षडशास्त्रांची तुटली तार हरिनामाचा केला धार पांडुरंगा 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 मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा तुका म्हणे मी झालो पतंग तुका म्हणे हो तुका म्हणे मी झालो पतंग धागा आवरावा तुम्ही पांडुरंग पांडुरंगा 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 मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा. श्रीराम समर्थ. आषाढी एकादशी म्हटली की सगळ्यांचे डोळे पंढरीकडे लागलेले असतात. वारकऱ्यांच्या तर दिंड्याच्या दिंड्या पंढरपूरकडे जातात. बघा बघा कशा गावागावातून दिंड्या निघाल्या आहेत. मुखामध्ये हरिनामाचा गजर चाललेला आहे आणि गजर करत करत वारकरी पावली खेळत खेळत कसा आनंद घेत आहेत. त्यात डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आहेत, बालगोपाल आहेत. सगळेच कसे विठ्ठलमय होऊन आनंदात टाळमृदुंगाच्या तालावर पावली खेळत जात आहेत. मुखाने जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल असा गजर करत करत हरिनामाचा गजर करत आहेत. सखूबाई नदीवर पाणी भरून आणण्यासाठी कळशी घेऊन निघाली आहे. मुखामध्ये पांडुरंग 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 असा नामघोष चाललेला आहे. तिने वारकरी बघितले, पंढरीच्या वाटेने जाणाऱ्या दिंड्या बघितल्या आणि तिच्या मनामधला खूप आनंद झाला. आपण सुद्धा पंढरपूरला जावे अशी तीव्र इच्छा तिला झाली. पांडुरंगा
या जन्मात एकदा तरी पंढरीला यावे, तुझं दर्शन घ्यावे, तुला डोळा भरून पाहावे असे कितीतरी वाटते आहे रे. आणि सखूबाईला भान राहिले नाही. ती गंगेवर घागर ठेवून निघाली दिंडीच्या मागे मागे पंढरपूरला जाण्यासाठी. पण काय झाले? सखू गेली का पंढरपूरला? झाले का तिला पांडुरंगाचे दर्शन? काय घडले तिच्या जीवनात? आपण गाण्यातूनच ऐकूया. आषाढ मासी एकादशी थवा चालला पंढरीशी, 2 प्रहरचा समय झाला गंगेवरती उतरला. ब्राह्मणाची सून सखूबाई गेली ग होती पाण्याला, तिच्या गरुधाई देव संचरले जाऊक म्हणते पंढरीला. गंगेवरती घागर ठेवून सखू चालली रस्त्याला, सखूबाईच्या ग संगतीने सांगत गेल्या सासूला. तुमची होतून सखूबाई उठून गेली पंढरीला, तेव्हा ग सासूला क्रोध आला, जाऊन सांगे पुत्राला. घेऊन काठी लावून पाठी सखू अडविली रस्त्याला, मारित हानीत सखू आणली घराला. होळीमध्ये सखू कोंडिली, कुलूप लावले सामोरी. कृष्णा तीरी कराड नगरी, क्षेत्र बसविले ब्रह्मपुरी. अरे भगवंता कमल कांता, मी कर्माची कळहीन रे. तुझे रे पाय मज अंतरले, प्राण आपुला देईन रे. तेव्हा ग देवाला करुणा आली, आले ग तेथे धावूनी. दरवाजा पाशी उभे राहिले, कुलूप पडले करुणी. टाक सखूबाई बांधुनी मजला, देवानी केली मोकळी. आनंद चित्ते हर्ष जाहला, सखू चालली पंढरीला. 4 दिवसांनी हरी बोलले वचन. चंद्रभागेचे करुणी स्नान, पुंडलिकाचे दर्शन. रंगशिळेवरी उभे राहिले, दोन्ही कर जोडून. पाहता पाहता चिवरे तिथला निघून गेला कैलासाला. कोणाचे हे प्रेत पडले, कोणी ओळखे ना करतीत. कराडाची यात्रा आली, सखू ओळखिली अवचित. 4 ब्राह्मण येऊन मिळून, सखू घातली चंद्रभागेत. बेल काष्टे आणून मिळून, सखू घातली सरनात. अग्नी दिला सखू जळाली, यात्रा माघारी फिरली. ब्राह्मणाचे घर पुसता वर्तमान सांगू लागली. तुमची हसून सखूबाई पंढरीला शिव झाली. आमची हसून सखूबाई पंढरीला नाही गेली. कोणाची ती कोण असेल, तिला आरोळी मारली. घरातून ती बाहेर आली, का हो आरोळी मारली. उठा हो मामांची स्नान करा, देवपूजा करा तुम्ही आपुली. 2 प्रहरचा समय झाला, स्वयंपाकाला सोवळी झाली. ब्राह्मण जेवण तृप्त झाले, उंच आसनी बैसविले. वारकऱ्यांच्या फेऱ्या येती, सुनी म्हणती पंढरी. यमराजाला पत्र लिहिले, सखू पाठवा लवकरी. सखू गेली तेवे पाशी, देव आले पंढरीशी. हरिनामाने कमाल केली, धन्य धन्य तू सखू तुझी. आषाढ मासी एकादशी, थवा चालला पंढरीशी. आषाढ मासी एकादशी, थवा चालला पंढरीशी.
आषाढ मासी एकादशी थवा चालला पंढरीशी. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. आदरणीय सौ सविताताईंना पण साष्टांग नमस्कार करते. आदरणीय सौ माधुरीताईंना पण साष्टांग नमस्कार करते. मी सौ स्मिता डोरले, मँगलोर. आज मी संत परमपूज्य स्वामी माधवनाथ यांच्या चरित्रातील काही प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करते. संतांबद्दल लिहिणे आणि बोलणे सोपे नाही आहे. त्यांच्यासारखी थोडी प्रतिभा झाली तरच ते भाव उमटतात. त्यांच्याबद्दल बोलणे आणि लिहिण्याचे धाडस करणं म्हणजे छोटी ज्योत पण तेवेल, पण माझं तेवढे काहीच नाही आहे. मिणमिणत आहे. स्वामी माधवनाथ स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य आणि नाथ संप्रदायांचे उत्तराधिकारी होते. स्वामी माधवनाथ यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1917 साली कोकणामधील रोहा गावातील कोकबन या छोट्या खेड्यात झाला. त्यांच्या 5व्या पिढीत गोविंद महाराज यांनी संजीवनी समाधी घेतली होती. आई राधाबाई आणि वडील विश्वपंत हे धार्मिक होते. देवपूजा आणि ग्रंथ वाचन घरी होत असल्यामुळे स्वामींवर तेच संस्कार झाले होते. स्वामी माधवनाथ व त्यांच्या सहचारिणी सरलाताई, त्यांचे एकच गाव आणि बालपण पण एकत्रित, आणि त्याचे पुढे रूपांतर विवाहात झाले. सरलाताई नावाप्रमाणे सरळ सोज्वळ होत्या. स्वामी उपजतच सात्विक वृत्तीचे होते. स्वामींना सरलाताईंचे पारमार्थिक कार्यात 100% योगदान होते. अनुग्रह होण्याआधी स्वामी माधवनाथ 10 वर्षापासूनच ज्ञानेश्वरीवर निरूपण करीत होते. पहिला श्रोता सरलाताईच होत्या. स्वामींची ध्यानामधील अंतरंग तयारी प्रगाढ झाली होती. स्वामींना आणि सरलाताईंना स्वामी स्वरूपानंदाचा अनुग्रह होता आणि स्वामी स्वरूपानंद वशिष्ठ आणि अरुंधती असा गौरवमान दोघांचाही करायचे. स्वामींचं खरं जीवन सरळ, सुबक, शिस्तबद्ध आणि वेळेच्या बाबतीत आखीव रेखीव आणि रोजचा दिवस बांधलेला असायचा. 1 मिनिटसुद्धा वेळ वाया घालवत नव्हते. स्वामींचे गुण पारखण्यासारखे होते. त्यांचे चालणे, बोलणे, पाहणे, पण त्यात इतका मार्दवपणा असायचा की भावपूर्ण भक्तिप्रेमात रंगून जायचं. अजून एक सांगण्यासारखे म्हणजे पूजा करावी ती स्वामी आणि सरलाताईंनीच. त्यांची एकत्रित पूजा पाहिली की विठ्ठल रखुमाही स्वतःचीच स्वतः पूजा करत आहे असं वाटायचं. हे बघायला विलोभनीय वाटत होतं. पूजा पण सुबक आणि नीटनेटकीपणाने भावपूर्ण असायची. स्वामींची खरी पूजा ही व्यापक देवाची व प्रत्येक माणसातल्या देवाची खरी पूजा होती. संतांचं हृदय किती कोमल असतं पहा. स्वामी साधकांच्या कल्याणासाठी सरलाताईंच्या हातावर संकल्प करून पाणी सोडत व त्या कल्याण संकल्पांची आचमने सरलाताई घेत असत. आता तुकाराम इथे म्हणतात, तुम्ही संत मायबाप कृपावंत. प्रत्येक कृती शांत वृत्तीची व लोभनीय होती. म्हणूनच त्यांना एकनाथ महाराजांसारखे संबोधण्यात येतं. आता आपण बघू की त्यांचा व्यवसाय कापडाचे दुकान, तिथे पण परमार्थाचे वातावरण, ग्रंथवाचन, ध्यानधारणा होत असे. परमार्थाचा धंदा करणारे खूप असतात, पण धंद्यात परमार्थ करणारे स्वामी कापड दुकानदार नवीन वस्त्रे विकत होता आणि अंतःकरणावरही प्रेरणाची आणि विचारांची अमूल्य भाववस्त्रे चढवत होते. असं व्यक्तिमत्व पहा कमी बघायला मिळतं. त्यांच्या दुकानात एक पाटी लावली होती. खडी साखरेचा प्रसाद मिळाल्यावर आपली भेटीची वेळ संपली असं लिहिलेलं असल्यामुळे त्या पाटीचा आणि डबीचा सगळ्या साधकांना खूप राग यायचा, कारण की तिथून पटकन जावं लागत होतं ना. स्वामींनी आपल्या दुकानाचे नाव पण मस्त ठेवलं होतं, ब्युटी क्लॉथ सेंटर. आता खरी ब्युटी कोण होतं तर स्वामीच.
जे खऱ्या अर्थाने ब्युटी कोणाला म्हणायचं आहे ते स्वामी हे तुम्हाला समजलंच असेल. स्वामी सरलाताई यांचं अध्यात्म व संसार दोन्ही हातात हात घालून चाललेल्या होत्या. प्रपंच होत जातो आणि परमार्थ करावा लागतो असे स्वामी सतत सांगत. वेळेच्या बाबतीत स्वामी काटेकोर होते. जणू वेळ पण त्यांना विचारून चालते का असे वाटायचे. प्रवचनसुद्धा 1 तास म्हणजे 1 तास. ऐन रंगात आलेले प्रवचन आणि स्वामी 5 मिनिट आधीच घड्याळाकडे बघायचे. त्यावेळी साधक वर्गाला त्या घड्याळाचा खूप राग यायचा आणि मागे करून ठेवावं असं मनात पण येऊन जायचं. प्रवचनाला कोणी वेळेवर आले नाही तर प्रवचन झाल्यावर स्वामी त्याला म्हणायचे, काही सांगू नकोस, होतो कधी उशीर. पण त्यांच्या बघण्यात प्रेमळपणा असायचा व धाकपळ. स्वामी माऊलींबद्दल बोलत असत तेव्हा त्यांच्या सर्व अंगांनी शब्द, भाव, अर्थ स्वतःच्या अंगाने प्रकट होत असे. त्यात स्वामींचा भाव आधी आणि नंतर शब्द येत. माऊली म्हणतात ना, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. याच्यात एक आहे की स्वामी ज्ञानाबद्दल बोलत होते तेव्हा त्यांचा जिना केव्हा चढून जायचे हे कळतच नव्हतं आणि येताना योगाच्या पायऱ्या खाली उतरून भक्तीच्या प्रांगणात केव्हा येत असत हे समजतच नसे. कर्माची सुसंगती हवी असा आग्रह स्वामींचा असायचा. कोणाकडे किंवा प्रवचनाला स्वामी आणि सरलाताई गाडीतून उतरल्या की नमस्कार करीतच पावलं टाकीत. श्रोत्यांमधला रामाला श्रोता आणि वक्ता रामरूप हे समर्थ वचन कृतीत आणून दाखवून देत. स्वामीजी एका साधकाचं उदाहरण नेहमी देत असत. ते साधक अनुग्रह घेतल्यापासून नियमांनी ध्यानधारणा करत असत. त्यांची ध्यानधारणा कधीच विस्कळीत झाली नाही. त्यांना हार्ट अटॅक आला तेव्हासुद्धा त्यांनी डॉक्टरांना विचारून त्यांनी आपली ध्यानधारणा दवाखान्यात सुरूच ठेवली. या गोष्टीचे स्वामीजींना खूप कौतुक वाटत असे. हे उदाहरण नेहमी प्रवचनात देत. ध्यानधारणेचे महत्त्व व त्याची साधना अंगात मुरल्यामुळेही त्यांना त्यांचे महत्त्व कळले होते. एकदा स्वामी स्वरूपानंदांच्या समाधी मंदिरातील विठ्ठल रखुमाईचे प्रतिष्ठापना स्वामीच्या हस्ते होती. तेव्हा साधक सांगतात की काही साधक कुंचा घेऊन कुरवाळी तसे झाडत होते आणि स्वामींनी तेव्हा बघितलं आणि त्यांचा हातचा कुंचा घेऊन भराभरा झाडून घेतले. या प्रसंगावरून जे काम जसं करायचं तसंच करायचं असतं. परमार्थात भावना अंतःकरणात रेंगाळत राहिली तरी चालतं. कामात रेंगाळता कामा नये आणि परमार्थ कसा करावा हे शब्दांनी सांगण्यापेक्षा खरं काय ते स्वामींच्या कृतीतून संतांच्या कृतीतून प्रगट होत असतं. शब्दांपेक्षा कृती जास्त परिणामकारक होते. आता किती संतांबद्दल सांगायचं. दोघांचे हात घरावर सहजच फिरत असे, जसे लहान मुलावर फिरवल्यासारखे. कित्येकांनी हे पाहून आपली घरं सुबक सुंदर लावली आणि ठेवली पण. स्वामी रसिक होते आणि ईश्वराच्या रसमयता त्यांच्या रसिकेतून प्रगट होत असे. उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे हा समर्थ बाणा होता. त्यांचा परमार्थ प्रशस्त होता आणि प्रपंच शिस्त होती. एकदा एका साधकाने स्वामींना प्रश्न केला की श्रवणाने मोक्ष मिळतो का? ध्यानधारणा पुरेशी नाही का? स्वामी सांगतात, ध्यानधारणा तर आहेच, पण त्याची पथ्ये, त्यावरून चालण्याची प्रेरणा हे सहज श्रवणाने होते. अध्यात्मात श्रवणदारातूनच परमार्थाचा प्रवेश होतो. स्वामी माधवनाथांचे उत्तराधिकारी स्वामी माधवानंद असे म्हणत की गुरूंचे उच्चिष्ट खाणे म्हणजेच त्यांच्या पानातील राहिलेला पदार्थ खाणे एवढाच अर्थ नसून त्यांच्या उपदेशाचे सेवन करणे, उपदेश आचरणात आणणे
हा त्याचा मतितार्थ आहे. स्वामी साधकांचा भाव कसा सांभाळीत पहा. शिष्याकडून निघाले की स्वामींनी मागे वळून पाहावं अशी शिष्यांच्या मनी इच्छा असायची. तेव्हा स्वामी मागे वळून पाहत आणि हात दाखवत तो आनंद शिष्याला मिळत असे. माऊली म्हणतात ना, शांतरसाचे भरते ओसंडित आहे पात्राते. संतांबद्दल कितीही बोलावे तेवढे कमीच आहे. आता वाहत्या प्रवाहाला धरण बांधावं लागतंच. आता हे मी सगळं आधार घेतलेला आहे तर स्वामी माधवानंद लिखित माझे स्वामी या ग्रंथातून मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि स्वामी माधवनाथांबद्दल मला काहीही माहीत नव्हतं. मी चिपळूणला आले आणि स्वरूपयोग केंद्रात प्रवेश केला आणि या सगळ्या तिथल्या साधक वर्ग आहे, सख्या आहे माझ्या, त्यांच्याबद्दल मी स्वामींबद्दल खूप त्यांच्याकडून ऐकलं आणि स्वामी माझ्या अंतरंगात ठसले. आता त्या सखींच्या ऋणातच राहायला मला खूप आवडेल. अजून चरित्र व्हायचं आहे सांगण्याचं. आता थोडं सांगते की स्वामी माधवनाथांनी पुढची जबाबदारी स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ यांना दिली. स्वामींना पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यातही त्यांनी आनंदात कसं राहायचं आणि स्वतंत्रपणे काठीच्या आधारे प्रयत्नपूर्वक चालून दाखवलं आणि पराभूत मनोवृत्तीचा स्पर्शही त्यांचा बिलकुल कशातही दिसत नसे. असे हे संत आपल्यातून गेले आहे असं कधीच वाटत नाही. देहाने ते नसले तरी सर्वांच्या मानस मंदिरात ओतप्रोत भरलेले आहे. शेवटी काय म्हणू, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत, असे हे संत मोक्षश्रिया अलंकृत. माझी सेवा सद्गुरुचरणी आणि स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. माझं पूर्ण नाव सुमन आबाजी खरवडे वैरागड, तहसील आरमोरी, जिल्हा गडचिरोली. मी एक छोटंसं भजन म्हणून दाखवणार आहे. सगळे सोडून देतील हात, सगळे सोडून देतील हात, तुझ विना माग कुणाला साथ, तुझ विना माग कुणाला साथ. सगळे सोडून देतील हात, सगळे सोडून देतील हात, तुझ विना माग कुणाला साथ, तुझ विना माग कुणाला साथ. परमार्थाचा मार्ग दुनाला, परमार्थाचा मार्ग दुनाला, नच ठावा गुरु बिन कुणाला, नच ठावा गुरु बिन कुणाला. स्वार्थ लोभी परके येतील, स्वार्थ लोभी परके येतील, न्याया प्रभू सदनास, तुझ विन माग कुणाला साथ, तुझ विन माग कुणाला साथ. सगळे सोडून देतील हात, सगळे सोडून देतील हात, तुझ विन माग कुणाला साथ. कासा विस जीव
प्राण करील हा कासा विस जीव प्राण करील हा केविलवाण्या तुला स्मरील हा केविलवाण्या तुला स्मरील हा तुकड्या दासा तुझा भरवसा तुकड्या दासा तुझा भरवसा घेशील ना पदरात तुझ विन मागू कुणाला साथ तुझ विन मागू कुणाला साथ सगळे सोडून देतील हात सगळे सोडून देतील हात तुझ विन मागू कुणाला साथ तुझ विन मागू कुणाला साथ अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा हो
वतीने आयोजित देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सुरू असलेल्या चातुर्मासात संतचरित्र, अभंग आणि भजन गायन या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला, त्याकरिता आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. या उपक्रमामध्ये पुढेही आपला असाच सहभाग राहील ही अपेक्षा करते आणि या उपक्रमाला आपण सर्वांनी अगदी आनंदाने होकार दिला, सहभाग दर्शविला, त्याकरिता आपण सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करते.